नव्या करारामधून प्रेषिताचे कृत्य अध्याय 3 वचने 1 ते 10 या शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्याच्याकडे लक्ष लाविले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे का आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने आपला उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व गोटे यात तत्काळ बळ आले. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. आणि तो चालत उड्या मारीत व देवाची स्तुती करीत त्याच्याबरोबर मंदिरात गेला. सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. आणि मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणारा तो हाच हे त्यांनी ओळखले. तेव्हा त्याच्या बाबतीत जे घडून आले त्यावरून त्याला फार आश्चर्य व विस्मय वाटला. आमेन. आजचा संदेश आहे सुंदर नावाचा दरवाजा आणि मी. सुंदर नामे दरवाजा आणि मी. 2000 वर्षापूर्वी सुंदर नामे दरवाजाजवळ एक व्यक्ती होता. आता आज आम्ही पाहणार आहोत त्या सुंदर नामे दरवाजाजवळ मी आहे का सुंदर नामा दरवाजा सोडून मी देवाच्या समक्षतेमध्ये आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रेषितांची कृत्य हे लुकृस शुभवर्तमानाचं सिक्वल आहे, किंवा आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर 0.2 किंवा O2 वर्जन आहे. पहिलं वर्जन जे आहे ते येशूचं असणारं जीवनचरित्र आहे, की येशूने ज्यांना सेवा केली त्या सेवेत काय काय घडलं ते संत लुकाने लिहिलेलं आहे. असणाऱ्या नवीन करारामध्ये आणि जुन्या करारामध्ये जवळजवळ 40 लेखक आहेत की ज्यांनी पवित्र शास्त्राचं लिखाण केलेलं आहे. मानवी लेखक, ह्या सर्वांच्या वरती एक दैवी लेखक आहे, तो आहे पवित्र आत्मा. म्हणून 2 तिमोथी 3:16 मध्ये म्हटलेलं आहे, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख देवाच्या आत्म्याने प्रेरणा दिली आणि त्यांनी लिहिलं. प्रेरणा दिली ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो हा नाही की डिक्टेशन, देव डिक्टेट करत गेला नाही, हे लिही ते लिही ते लिही नाही. बायबलमधला फार थोडासा भाग हे डिक्टेशन आहे. देव बोलला तसं लिहिलं, देव बोलला तसं लिहिलं, परंतु देवाने त्याच्या लोकांनी लिहिलं. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर लूक हे असणाऱ्या 40 लेखकापैकी एकमेव यहुदी इतर लेखक आहे. आणि त्याने त्याचं पहिलं पुस्तक लिहिलं लुकृस शुभवर्तमान थियाफिल महाराजाला. आणि तो म्हणतो, जे वचन तुम्हाला समजलेलं आहे त्या वचनाची सत्यता तुम्हाला कळावी, त्या वचनाची माहिती तुम्हाला कळावी, त्या वचनामध्ये तू घडून जावास आणि त्या येशूची तुझी योग्य ती ओळख व्हावी. म्हणून त्याने पहिलं शुभवर्तमान लिहिलं की ज्यामध्ये म्हणतो, मी नीट सर्व अनुक्रमे अभ्यास करून लिहित आहे म्हणतो. ते लिहून झालं, येशू स्वर्गामध्ये घेतला गेला पुनरुत्थानानंतर. आणि त्यानंतर मंडळीला किंवा प्रेषितांना सोपवलेली सेवा काय आहे याविषयी प्रेषितांचे कृत्य लिहिलेलं आहे. म्हणून प्रेषितांची कृत्य जे आहे हा मंडळीचा इतिहास आहे. याच्यामध्ये मंडळी कशी कशी वाढत गेली ह्याचा असणारा विस्तार केलेला आहे. प्रेषितांची कृत्य हे 28व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये संपत नाही. ते आजही मंडळीचा इतिहास वेगळ्या पद्धतीने लिहिला जात आहे. असा ह्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आम्ही आल्यानंतर आम्हाला येशूचं स्वर्गारोहण वाचायला भेटतं. त्यानंतर हे सगळेजण येशूने सांगितलेल्या आज्ञेची वाट पाहण्यासाठी माडीवरच्या खोलीमध्ये एकत्र झाले. त्या ठिकाणी जमा झाले. देवाने सांगितलेला जो देवाचा आत्मा येशूने सांगितलेला यायचा आहे, सत्याचा आत्मा, ह्या आत्म्याची ते वाट पाहू लागले. कारण तोपर्यंत मंडळीला आणि प्रेषितांना आत्मा दिलेला नव्हता. कारण की तोपर्यंत जुन्या कराराचा काळ आहे. जुन्या कराराच्या काळामध्ये ज्या त्या घटनेसाठी, ज्या त्या व्यक्तीच्या सेवेसाठी, त्या पर्टिक्युलर सेवेसाठी आत्मा दिला जायचा. आत्म्याची सेवा झाली की त्याचं काम संपलं. परंतु पेंटिकॉस्टच्या दिवशी, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय, पेंटिकॉस्टच्या दिवशी देवा येशूने जे सांगितलं तुम्ही जाऊन वाट पहा, त्यांनी वाट पाहिली. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी योएलच्या पुस्तकामध्ये सांगितले त्याप्रमाणे त्या ठिकाणी देवाने पवित्र आत्मा पाठवला. आणि पवित्र आत्मा तेव्हापासून मंडळीला दिलेला आहे. आणि तेव्हापासून पवित्र आत्मा मंडळी संगती आहे यासाठी
की ज्यांचं तारण झालेलं नाही त्यांना पापाची जाणीव करून द्यावी. पवित्र आत्म्याची 2 काम आहेत. ज्यांचं तारण झालं नाही, ज्यांना पाप क्षमा मिळाले नाही, त्यांच्याशी देवाचा आत्मा बोलत असताना पाप दाखवतो, यासाठी की त्या पापाचा उलगडा होऊन त्यांनी वधस्तंभावरती खेळलेला, पुरण्यात आलेला आणि पुनरुत्थित करण्यात आलेल्या येशूला त्यांनी ओळखावं आणि पापक्षमा प्राप्त करून घ्यावी. तो पवित्र आत्म्याची पहिली सेवा. पवित्र आत्म्याची दुसरी सेवा, ज्यांचं तारण झालेलं आहे, जे विश्वासणारे आहेत. योहान 1:12 प्रमाणे ज्यांना देव म्हणतो की तुम्ही माझ्या कुटुंबातलं लेकरू आहात, त्याच्या संगती पवित्र आत्म्याची जी सेवा आहे, हे नीतिमत्वाची सेवा आहे, ही शिष्यत्वाची सेवा आहे. त्या व्यक्तीचा विश्वास वाढवणं आणि प्रगल्भ करण्याची सेवा आहे. म्हणून आता गायला गीतामध्ये तो म्हणतो, हे पवित्र आत्म्या, तू माझ्या संगती जो आहेस, तू मला येशू सारखं बनायला सहाय्य कर. कारण की येशू सारखं बनणं म्हणजे शिष्यत्व आहे. ब्रदर अँड्रू नावाचे देवाचे सेवक होऊन गेले. त्यांचं पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे गॉड चेंज्ड हिज माइंड. त्या पुस्तकामध्ये ते ख्रिश्चन ह्या असणाऱ्या शब्दाची व्याख्या रचना ते करतात आणि ते म्हणतात ख्रिश्चन ह्या शब्दाचा अर्थ आहे लिटल ख्राइस्ट. सर्व विश्वास ठेवणारे लहान लहान ख्रिस्त आहेत. त्यांच्याद्वारे ख्रिस्ताची प्रतिमा दिसल्यानंतर लोकांना प्रभू येशू ख्रिस्त दिसेल. आणि म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचं आगमन झालं आणि पहिल्याच दिवशी पेत्र देवाचं वचन सांगण्यासाठी उभा राहिला आणि 3000 लोकांची भर पडली. 120 जण माडीवरच्या खोलीत प्रार्थना करत होते. आजही त्या खोलीमध्ये गेल्यानंतर देवाची कृपा, पवित्र आत्म्याचा अनुग्रह, पवित्र आत्म्याचं साह्य, त्याची असणारा उबदारपणा आजही त्या माडीवरच्या खोलीत जाणवतो. जे जे जाऊन आले, ज्यांनी ती खोली पाहिली, अशी ते सहमत होतील. दुमत कोणी होणार नाही. कारण की पहिल्या वेळेस आम्ही गेलो त्यावेळेस आम्ही ते अनुभवलं, दुसऱ्या वेळेस गेल्यानंतर पण अनुभवलं. प्रिय बंधू भगिनींनो, देवाची कृपा आणि अनुग्रह तेव्हापासून मंडळीला पवित्र आत्मा दिल्यापासून दिलेला आहे. आणि मग मंडळीचं काम सुरू झालं, मंडळी वाढत राहिली आणि मग 42व्या वचनापासून पुढे आल्यानंतर दुसऱ्या अध्यायाचे आम्ही वाचतो, मंडळीचं एक जीवन आहे. मंडळी कोणामध्ये? ते म्हणते प्रेषिताच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. मंडळीच्या 4 असणारी अंग. पहिलं अंग आहे ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, दुसरं आहे प्रेषितांच्या सहवासात, भाकर मोडण्यात म्हणजे प्रभोजनामध्ये, आणि प्रार्थना करण्यात तत्पर असत. हे झाल्यानंतर मग तो असं म्हणतो, प्रेषितांकडून पुष्कळ चिन्हे घडत होते. त्या सर्वांचं सर्व काही सामायिक होतं आणि ह्या सामायिक मध्ये लोकांनी आपल्या असणाऱ्या प्रॉपर्टी विकल्या आणि पैसे आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवले. आम्ही देवाला देणारे लोक असायला पाहिजे, देवाचं घेणारे नाही. कारण देवाला देवाने ज्यांना घ्यायला लावलंय ते बोटावर मोजण्या इतके आहेत. लेवी वंश, याजकगण, संत पाऊल नवीन करारामध्ये आल्यानंतर म्हणतो, ज्यांनी सेवेला पाचारण केलंय, ज्यांची उपजीविका देवाच्या वचनावर आहे, त्यांना मी हे दिलेलं आहे. म्हणून मागच्या रायवरी म्हणताना मी म्हणालो की बाकीच्या देव म्हणतो मी तुमचा वाटा आहे याजक लोकांना. बाकीच्या लोकांना देवाने देत असताना FD, RD, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, त्याच्यानंतर मॅच्युरिटी, डिव्हिडंड, त्याच्यानंतर शेअर्स, त्याच्यानंतर त्याचे असणारे जमीन जुमला, सोनं नाणं, धन दौलत, मालमत्ता दिलेली आहे. हे सगळे धन दौलतीचे असणारे एक 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 असणारे हे अंग आहेत. परंतु परमेश्वर याजक वर्गाला म्हणताना असं म्हणतो, मी तुझा वाटा आहे. कारण की तो म्हणतो याचा अर्थ मी हात देणार आहे, मी बँक आहे, बँक म्हणून मी तुझा आहे, त्याच्यामुळे तू माझ्याकडे पाहायला पाहिजेस, इकडे तिकडे पाहू नकोस. आणि तेव्हापासून ह्या सगळ्यांचं सामायिक होतं. ह्यांनी देवाचं घेतलं नाही, देवाला समर्पित गोष्टी घेतल्या नाहीत. देवाला समर्पित हे देवाला समर्पित आहे. देवाला समर्पित गोष्टीला कोणी हात लावू शकत नाही. देवाला समर्पित व्यक्ती, देवाला समर्पित जागा, देवाला समर्पित असणाऱ्या वस्तू ह्याला कुणी हात लावू शकत नाही. एका माणसाने देवाला समर्पित असणाऱ्या वस्तूंना हात लावायचा प्रयत्न केला, किंबहुना त्याने लावला आणि देवाने त्याच रात्री त्याचा न्याय केला. दानिएलाच्या पुस्तकामध्ये बेलशस्सर नावाचा राजा आहे, त्याला हे माहित होतं की देव सर्वसमर्थ जो आहे, हा सर्वसमर्थ देव ह्याच्या असणारं यरुशलेमेतलं मंदिर, तेथून माझ्या असणाऱ्या वडिलांनी पात्र आणलेत. त्या दिवशी तो मेजवानी दिली, 1000 लोकांना एकत्र बोलावलं आणि तो म्हणतो त्या देवाच्या मंदिरातली पात्र घेऊन या, त्यातून मी, माझे सरदार, पत्नी, उपपत्नी, आम्ही सर्वजण
त्यातून मद्यप्राशन करू. जशी ती मंदिरातली पात्र आणली, त्या मंदिरातल्या पात्राला जसा हात लावला, दारू प्यायची सुरुवात होऊ लागली. तसं देवाने सांगितलं, मणे मणे तकेल उपारसीन. मी तुला तागडीत तोललं आणि तू उणा भरलास, म्हणून आजच रात्री मी तुझं असणारं राज्य मेदी आणि पारशांना देईल. त्याच रात्री मेदी आणि पारशांनी बेलशस्सरचं सगळं राज्य आपल्या ताब्यात घेतलं. केवळ देवाला समर्पित पात्र वापरली. त्याच्यानंतर आम्हाला वाचायला भेटतो, एली नावाचा मनुष्य शमूएलाच्या पुस्तकामध्ये आहे. तो इस्रायलाचा याजक होता, प्रमुख याजक. तो सेवा करत होता. त्याला 2 मुलं होते, हाफनी आणि फिनास. हाफनी आणि फिनास याजक असल्यामुळं त्या याजकाच्या कुळाला देवाने सांगितलं ते घेणं गरजेचं होतं. परंतु ते घेण्यापेक्षा शास्त्र असं म्हणतो, तो त्यांच्या लोकांना पाठवायचे. देवाला समर्पित असणारं जे मांस होता, देवाला वेगळ्या प्रकारचे अर्पण दिल्यानंतर ते त्याच्यामध्ये त्रिशूळ मारायचे आणि ते घेऊन जायचे. म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जगाच्या दृष्टिकोनातून कितीही यथायोग्य असलं तरीही ते देवाला समर्पित आम्ही घेऊ शकत नाही. ना वस्तू, ना जागा, ना व्यक्ती. बघा, एक सुंदर उदाहरण आहे. दाविदाला त्याचा मित्र म्हणतो, हे दाविदा, हा बाहेर आहे ना हा शाऊल राजा, तू मला परवानगी दे. देवाने ह्याला तुझ्या हातात दिलंय, मी एकच भाला मारतो की मरून जाईल. तो म्हणतो, देवाच्या अभिषिक्तावरती हात उचलण्याचं पातक माझ्या हातून न घडो. ऑलरेडी परमेश्वराने दाविदाला अभिषेक केला होता, तरी तो म्हणतो नाही, देव त्याच्या पद्धतीने त्याला काढेल. प्रिय बंधू भगिनींनो, देवाला समर्पित व्यक्ती, देवाला समर्पित जागा, देवाला समर्पित असणारे ठिकाणं, देवाला समर्पित माणसं, ह्यांच्या संगती आम्ही खेळ मांडू शकत नाही. म्हणून आद्य ख्रिस्ती मंडळीला ते माहित होतं. कारण आद्य ख्रिस्ती मंडळीतले जे लोक आहेत, ही सगळीची सगळी जी आहेत, ही यरुशलेम आहे. देवाने इस्रायल लोकांना दिलेल्या आज्ञेतून त्यातून आलेले बहुतांश आहेत. आणि म्हणून या सगळ्यांनी पाहिलं की आणून त्यांनी सगळं देवाच्या चरणापाशी दिलं. आम्ही देवाला देणारे लोक पाहिजे आहेत. देवाच्या कुंडामध्ये हात घालणारे लोक असायला नको आहेत. प्रिय बंधू, पुन्हा एकदा सांगतो, अनेक वेळेस लोक जगभरामध्ये किंवा भारत देशात म्हणत आहेत, आम्ही सरकारच्या दृष्टिकोनातून नीट केलं. देवाच्या दृष्टिकोनातून ते कधीही नीट होऊ शकत नाही. त्यांनी आणून दिलं आणि परमेश्वर त्यावेळेस त्यांच्या देव दररोज भर घालत गेला. हे सगळं झालं, ते त्यांचं काम करते. आणि मग आपण आपलं आल्या 3ऱ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी म्हणले, पेत्र व योहान. आता संदेशाकडे येऊयात. पेत्र व योहान, इतक्या वेळ बॅकग्राऊंड झाली. कोणतरी म्हणजे इतक्या वेळ काय झालं, बॅकग्राऊंड झाली, पार्श्वभूमी असते प्रत्येक संदेशाची, ती झालं. आता संदेशाकडे येऊयात, मुख्य म्हणजे त्याच्या असणाऱ्या ढाच्याकडे येऊयात. आणि तो म्हणतो, पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. पेत्र आणि योहान, येशूचे 2 प्रेषित, हे प्रार्थनेसाठी मंदिराकडे जायला निघाले. प्रत्येक माणसाला प्रार्थनेची गरज आहे. प्रत्येक माणसाला वैयक्तिक प्रार्थनेची गरज आहे. प्रत्येक माणसाला देवाला भेटण्याची गरज आहे. प्रत्येक माणसाला देवाच्या समक्षतेची गरज आहे. प्रत्येक माणसाने देवाकडे जाणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाने देवाला हाक मारणं गरजेचं आहे. कारण की त्याच्यावरती आमचं आत्मिक जीवन वाढलं जातं आणि आमच्या आत्मिक जीवनाच्या असणारी रचना केली जाते. आमचं जर आत्मिक जीवन आमचं नीट असायला हवं, आमचं आणि देवाचं रोजचं नातं असायला पाहिजे. रविवार ते रविवार, ख्रिसमस ते ख्रिसमस, गुड फ्रायडे ते गुड फ्रायडे आम्ही देवासंगती संबंधात राहू शकत नाही. परंतु आम्ही देवासंगती दररोज नातं ठेवायला पाहिजे, प्रिय बंधू आणि भगिनींनो. आणि म्हणून पेत्र आणि योहान हे देवाच्या मंदिरात कितव्या प्रहरी, 3ऱ्या प्रहरी म्हणजे 12 ते 3. कशावरून? हा, व्हेरी गुड, चांगली गोष्ट. येशू वधस्तंभावर 3 वाजता मरण पावला. 3ऱ्या प्रहरी शास्त्र आम्हाला सांगतं. इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्याकडं अष्टप्रहर आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही नवीन करारामध्ये येतो, अष्टो म्हणजे 8 प्रहर, नवीन करारामध्ये आल्यानंतर जेव्हा आम्ही येतो त्यावेळेस नवीन करारामध्ये देखील ह्या असणाऱ्या लोकांनी, यहुदी लोक ज्याप्रमाणे देवाची भक्ती करत होते, त्याप्रमाणे प्रार्थनेसाठी त्यांनी वेळ सुनियोजित केलेली होती. आणि त्याच्यापैकी हा 3रा प्रहर आहे. ह्या नवीन कराराच्या काळामध्ये आल्यानंतर प्रहराची सुरुवात व्हायची. सकाळी 6 ते 9 पहिला प्रहर, त्याच्यानंतर 9 ते 12 दुसरा प्रहर,
आणि 12 ते 3 तिसरा प्रहर. प्रत्येक वेळेस आम्ही पाहतो की शेवटीचे मॉर्निंग प्रेयर, आफ्टरनून प्रेयर, इव्हिनिंग प्रेयर, ह्या 3 प्रार्थना. त्याचप्रमाणे सर्कल पुढं पुढं जात होतं. म्हणून आम्ही वाचताना वाटतो दानियल दिवसातून 3 वेळेस देवाकडे प्रार्थना करत असे. तो त्याचा अर्थ आहे. सकाळची प्रार्थना, दुपारची प्रार्थना, संध्याकाळची प्रार्थना. म्हणून ज्या लोकांनी दानियेलावरती नजर ठेवली ना, ते दाविदाची प्रार्थनेची वेळ त्यांना माहित होते. म्हणून ते जाऊन बघायचे खिडकीतून प्रार्थना करतोय का, मला कुणीतरी बघू नये म्हणून दानियेलाने खिडकी काय बंद केली नाही. मी देवाचा माणूस आहे, मी देवाने मला निवडलेला आहे, मी देवाच्या मागं चालतो. ते सोपं आहे प्रिय बंधू भगिनींनो. आणि म्हणून लोकांनी आम्हाला बघितलं तरी चालेल म्हणून गपचूप कुठंतरी प्रार्थना करण्यात काय अर्थ नाही. दानियेलाची वृत्ती ठेवायला पाहिजे. तो 3दा प्रार्थना करतो आणि हे 3ऱ्या वेळेस प्रार्थनेसाठी येतात. मॉर्निंग प्रेयर विषय आम्हाला देवाचं वचन शिकवत असताना शिकवतो की जेव्हा आम्ही पाहतो निर्गमाचं पुस्तक 29वा अध्याय 39वा वचन, स्तोत्र संहिता 5:3 मध्ये आम्हाला वाचायला भेटतं की सकाळची एक प्रार्थना आहे. त्यावेळेस आम्ही प्रार्थना केली पाहिजे. देवाचं वचन म्हणतं, हे देवा, मी सकाळी उठून किंवा पहाटे उठून माझी प्रार्थना तुला रचून सादर करेन. आमच्या प्रार्थना सिस्टमॅटिक असायला पाहिजे. आमच्या प्रार्थना खिचडी नकोय, आता एक मग एक ते एक हे एक, सिस्टमॅटिकली प्रार्थना झाली पाहिजे. स्वतःपासून सुरुवात केली ना जगाच्या शेवटापर्यंत गेलं पाहिजे. जगाच्या शेवटापासून सुरुवात केली ना स्वतःपर्यंत यायला पाहिजे. आणि आमच्या प्रार्थना इन्फॉर्मेटिव्ह नसाव्यात. आमच्या प्रार्थना ह्या देवाकडे आम्ही सादर करत आहोत म्हणून आमच्या अंतकरणापासून आलेल्या असाव्यात. आमच्या प्रार्थना बुद्धी परस्पर नसाव्यात आणि कंठ परस्पर नसाव्यात. म्हणून संत पौल लिहिताना असं म्हणतो, हे देवा, मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्याने पण करणार. कारण की आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना करत असताना बुद्धीचा पण उपयोग करणं गरजेचं आहे. नाहीतर एखाद्या पुल्लिंगी एखाद्या पुरुषासाठी प्रार्थना करायची आणि व्याकरण वापरताना स्त्रीलिंगी वापरायचं, हे काय बरोबर नाहीये. आणि म्हणून बुद्धीच्या सामर्थ्याने आम्हाला माहिती पाहिजे मग त्याच्यावर प्रार्थना करणं. म्हणून सकाळची प्रार्थना, दुपारच्या प्रार्थनेविषयी आम्हाला पाहायला भेटतं दानियेलाचं पुस्तक 6वा अध्याय 10वं वचन, स्तोत्र संहिता 55:17, त्यानंतर प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 9वं वचन, ही आम्हाला सांगतात की दुपारच्या प्रार्थनेमध्ये लोक व्यस्त असायचे. 3री प्रार्थना जी आहे, ही 3री प्रार्थना म्हणजे आहे इव्हिनिंग प्रेयर. 3 वाजता ही प्रार्थना असायची. आणि त्याविषयी आम्हाला गणनाचं पुस्तक 28वा अध्याय 4थं वचन, पहिले राजे 18वा अध्याय 36वा वचन, की ज्या ठिकाणी एलियाचा शास्त्रपाठ आहे. माहिती आहे का एलियाचा शास्त्रपाठ? 400 बालाचे संदेश संध्याकाळपर्यंत ती संध्याकाळची प्रार्थना. एलिया म्हणतो तुम्ही सकाळपासून सुरुवात करा, मग मी संध्याकाळी माझ्या देवाकडे पाहतो. आणि त्याचप्रमाणे आता वाचलं 3रा अध्याय 1लं वचन, त्यानंतर प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 3रं वचन, प्रेषितांची कृत्य 10वा अध्याय 30 जे आम्हाला सांगतात ते संध्याकाळच्या प्रार्थनेला, 3ऱ्या प्रहराच्या प्रार्थनेला जायचे. संध्याकाळची प्रार्थना देवाला सादर करणं, हे देवा, आमच्या पापाची जर काही पाप झाली असेल तर त्याची क्षमा कर. किती देवाने एक्झॅक्टली देवाच्या वचनात बसवले. म्हणून येशू ख्रिस्त 3ऱ्या प्रहरी मरण पावला 3 वाजता, यासाठी की त्यावेळेस पश्चातापाचं रक्त देवाला सादर केलं जावं आणि योहान 3:16 प्रमाणे जगाच्या पापक्षमेचं द्वार खुलं व्हावं. आणि म्हणून हे 3 वाजता प्रार्थनेला जायला निघाले. ज्यावेळेस हे प्रार्थनेला जायला निघाले ते असे म्हणतात की वरती मंदिरात जात होते. अजून मंदिरात जायचे. मंदिराकडे जाता नेहमी शब्द आहे वर जाणे. कधी कधी आम्ही म्हणतो खाली चर्चकडे चाललो. अरे खाली नाही, नेहमी चर्च वरच आहे. खाली देवाला भेटायला नाही, वर देवाला भेटायला जायचं असतं. आम्ही काय देवाला खाली आणू शकत नाही. वर देवाला भेटायला जायचं म्हणजे आत्मिक दृष्टिकोनातून आम्ही आमची आत्मिक उन्नती करून आम्ही तेथपर्यंत आलं पाहिजे. प्रार्थना म्हणजे केवळ बडबड नव्हे. प्रार्थना म्हणजे मोठ्या मोठे वाक्य वापरणं नव्हे. प्रार्थना म्हणजे अंतःकरण देवाच्या समोर ओतणं, देवाशी बोलणं आणि देवाचं ऐकणं. दिस इज अ 2-वे कम्युनिकेशन. आणि म्हणून आम्ही दोन्ही बाजूने केलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात आम्ही जायला निघाले आणि संध्याकाळच्या वेळेस आता जाणं गरजेचं होतं. आणि हे त्यांनी वेळ ठरवली. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही आज देवाच्या मंदिरामध्ये येण्याच्या अगोदर आम्ही देवाकडे प्रार्थना कधी केली हो? देव तर कान लावून बसलाय. माझी मुलं मला हाक मारतील, माझी मुलं माझ्याशी बोलतील. येऊयात पुढं. तेव्हा हे निघालेत, हे चाललेत आत्मिक सेवेसाठी, देवाकडे चाललेत. तेव्हा
जन्मापासून पांगळा असलेला कुणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्या जवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. एक व्यक्ती आहे, जन्मापासून पांगळा आहे. याला त्या जन्मापासून पांगळ्या असणाऱ्या ह्या व्यक्तीला त्याला त्याची उपजीविका व्हावी, त्याला काहीतरी पैसे मिळावेत, त्याला जीवन जगता यावं म्हणून कुणीतरी सहकार्य करायचं आणि रोज त्याला उचलून आणून सुंदर नामाच्या दरवाजाजवळ ठेवायचे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जग ज्यावेळेस आम्हाला सहकार्य करतं त्यावेळेस ते टेम्पररली आहे. देव ज्यावेळेस सहकार्य करतो त्यावेळेस ते आमच्या जीवनासाठी आहे. जग ज्यावेळेस सहकार्य करतं त्यावेळेस करत असताना जग दाखवतं की आम्ही सहकार्य करत आहोत, परंतु जगाची इच्छा आहे आम्ही त्याच अवस्थेमध्ये सदैव राहावं. आणि म्हणून जेव्हा आम्ही पाहतो ते कुणीतरी उचलून आणायचं, बसवायचं आणि हा रोज येणाऱ्या जाणाऱ्यांना, मंदिरामध्ये जात असणाऱ्या लोकांना म्हणायचा मला काहीतरी द्या. जेवण मागत असतील, पैसे मागत असेल, सोनं नाणं मागत असेल, काहीतरी द्या. कारण अनुवादाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे ज्या वेळेस तुला देवाने आशीर्वादित केलेलं आहे आणि तू जात असताना ज्यावेळेस तुझ्या असणाऱ्या राज्यात, तुझ्या असणाऱ्या लोकांमध्ये तुला ज्यावेळेस एखादा दरिद्री, गरीब, गरजू दिसतो त्यावेळेस त्याला सहकार्य कर. म्हणून रस्त्यात गेल्यानंतर कुणी म्हटलं मला वडापाव खायचा आहे, मला भूक लागली, त्यावेळेस त्याला द्या. देवाला हे माहित आहे तो पैसे कुठं खर्च करेल. देव म्हणतो की त्याला दे, कारण की ते देण्यासाठी देवाने आम्हाला बोलावलेलं आहे. तो कुठं खर्च करतो हे देव त्याला विचारेल. प्रिय बंधू भगिनींनो, हा जवळपास गाडा असेल तर विकत घेऊन द्या. कधी कधी आम्ही म्हणतो तरुण ताट गायस, तुला काय काम करता येत नाही का, तू द्यायचं नाही तर शांत बस, कशाला 2 वाक्य सुनवतोस. आम्ही देवापेक्षा श्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न मदत करण्याचा देखावा करतो किंवा दिखावा करतो, परंतु आम्ही काही करत नाही. हे लोक त्याला आणून ठेवत होते. हा सारखा लोकांकडे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी बसत असेल यदा कदाचित की मला द्या, माझी उपजीविका झाली पाहिजे. आणि काही आत्मिक लोक, धार्मिक लोक, यहुदी लोक, इस्रायली लोक अनुवादाच्या पुस्तकातलं वचन समजून त्याला ते देत होते. आणि त्या ठिकाणी तो कुठं बसत होता? सुंदर नामाच्या दरवाजाजवळ. सुंदर नामाचा जो दरवाजा आहे यापेक्षा त्या असणाऱ्या मंदिराला, शल्मोनाने बांधलेल्या मंदिराला किंवा आता हेरोदाने बांधलेल्या मंदिराला इतरही दरवाजे आहेत. त्या दरवाजांवरती सोनं लावलेलं होतं, काहींवरती चांदी लावलेली होती. परंतु हा जो दरवाजा आहे हा दरवाजा विशेष करून आहे, कारण ह्या दरवाजामधून लोकांची फार वर्दळ असत असे. लोक त्या ठिकाणी आल्यानंतर हा दरवाजा नेमका कुठं होता हे जर पाहायचं असेल तर परमेश्वर येशू ख्रिस्ताने योहानकृत शुभवर्तमान 2 अध्याय आणि इकडे मत्तय, मार्क आणि लूक शुभवर्तमानाच्या झावळ्याच्या रविवारच्या नंतरच्या सोमवारी मंदिराचं शुद्धीकरण केलं. ज्या ठिकाणी शुद्धीकरण केलं तो जो भाग आहे तो त्या ठिकाणी 2 भागाच्या मध्ये हा दरवाजा आहे. आणि तो जो 2 भाग आहे ते आहे की एक भाग जो आहे विदेशी लोकांचा असणारा एक ठिकाण आहे, ज्या ठिकाणी जे यहुदी इतर लोक आहेत ते त्या ठिकाणी उभा राहून देवाची उपासना करू शकत होते. आणि तिथूनच बाजूला दुसरं एक ठिकाण होतं, ते होतं महिलांसाठी असणारं उपासनेचं ठिकाण. महिला तेथपर्यंत जाऊ शकत होत्या, परंतु ह्या यहुदी इतर लोकांचं जे ठिकाण आहे त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नव्हते. कारण त्या ठिकाणी वाक्य लिहिलेलं होतं, जर हे ओलांडून कुणी इकडं आला तर त्याला शिक्षा होईल, किंवा एखादा यहुदी माणूस घेऊन आला तरी त्याला शिक्षा होईल. आणि म्हणून संत पाऊल ज्यावेळेस म्हणतो ना की देवाने आमची पापाची आडभिंत पाडली, त्या आडभिंतीविषयी संत पाऊल स्मरणात ठेवून लिहितो की देवाच्या मंदिरात ही भिंत होती की जिथपर्यंत लोकांना रिस्ट्रिक्शन होतं त्यापुढे कुणी जाऊ शकत नव्हतं. आणि या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी तो बसतोय. येशूने ज्या वेळेस मंदिर स्वच्छ केलं ना, काय स्वच्छ केलं माहितीये का? कबुतराचे चौरंग, कबुतर सोडले, कॅश एक्सचेंज होत होती. तेव्हापासून कॅश एक्सचेंज आहे बरं का. जगातले लोक कॅश घेऊन यायचे, मग तिकडचे असणारे दिनार घ्यायचे आणि मग देवाच्या मंदिरात द्यायचे. गुरंढोरं सोडले, सगळे सोडली. का सोडले माहितीये का? ज्या ठिकाणी हा व्यापार चालत होता त्या व्यापाराचं ठिकाण होतं, ज्या ठिकाणी यहुदी इतर लोकांनी येऊन बसावं आणि सर्वसमर्थ देवाची उपासना करावी किंवा उपासनेत सहभागी व्हावं. त्यांनी यहुदी इतर लोकांनी आज जाऊ नये म्हणून बाजार मांडून ब्लॉक केला. ज्या वेळेस लोकांच्या तारणासाठी गोष्टी ब्लॉक केल्या जातात
वैयक्तिक व्यक्ती, समुदाय, मंडळ्या, संस्था, लोक, जग, जगातले राजे, त्यावेळेस देव शुद्धीकरणासाठी त्याची माणसं पाठवतो, त्याचं वचन पाठवतो, ज्याप्रमाणे येशूला पाठवलं होतं त्याप्रमाणे. कारण की एखाद्या माणसाला तिथं आत न येऊ देणं हे कठीण आहे. आणि तिथं हा बसायचा, कारण तिथून आत गेलं ना डायरेक्ट देवाच्या समक्षात होतं. कारण तो जो रस्ता आहे सुंदर नामे दरवाजा, त्याला सुंदर नामे म्हटलेला आहे. कारण की हा सुंदर नामे दरवाजा जो आहे ना, हा जो दरवाजा होता ना, हा बनलेला होता जो होता, त्याचं अवतीभोवतीचं जे डिझाईन आहे ते फार सुंदर होतं, डेकोरेशन फार सुंदर होतं. हे सगळं जे होतं ना, याला आपण पितळेचं असणारं सगळं डिझाईन मध्ये केलं होतं, दिसायला सुंदर दिसायचं. आणि तिथून आतमध्ये एकदम देवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करता येत होता. म्हणून ज्यावेळेस येशा म्हणतो ना, हाय हाय आता माझे वाईट झाले, त्यावेळेस तो देवाच्या मंदिरात जिथं समक्षता भेटू शकते तेथपर्यंत तो आला होता. मंदिराच्या बाहेर तो नव्हता. मंदिराच्या बाहेर देवाच्या समक्षतेचे बाहेर पंगुपण आहे, देवाच्या समक्षतेचे बाहेर भीक मागणं आहे, देवाच्या समक्षतेचे बाहेर हात पसरणं आहे, देवाच्या समक्षतेच्या बाहेर रोजची उपजीविकेसाठी इकडं तिकडं पळणं आहे. परंतु ज्या वेळेस देवाच्या समक्षतेमध्ये आज जातो त्यावेळेस त्या ठिकाणी देव पुरवठा करणार आहे, देव संरक्षण करणार आहे, देव आरोग्य देणार आहे, देव शांती देणार आहे, देव विजय देणार आहे, देव सृष्टीचा निर्माण करताय, देव सांभाळणार आहे, देव पाठीराखा आहे, देव प्रकाश आहे, देव तारण आहे, ह्याची खात्री देवाच्या मंदिराच्या आत होते, देवाच्या समक्षत होते, समक्षतेच्या बाहेर होत नाही. आणि म्हणून शास्त्र म्हणताना आम्हाला शिकवतो, सुगी संपली हंगाम आटोपला पण अजून आमचे तारण झाले नाही, कारण आम्ही तारणाच्या जवळ आहोत. एक फेमस वाक्य जगामध्ये आहे, वधस्तंभाच्या जवळ तरीही नाशाकडे. जगातला कुठलाही चांगला पाळक आमचं जीवन बदलू शकत नाही. जगातला सगळ्यात चांगला पाळक आणि मेंढपाळ, उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त होता. तरी यहूदा इस्करियोतने त्याला पाहिजे तेच केलं. त्या मंदिराच्या जवळ तो घेऊन बसतो. पेत्र आणि योहान दोघ जण निघाले देवाकडं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, माणसाची अवस्था फार बिकट आहे, घेऊन येणारे आणि त्या ठिकाणी बसणारा. आणि म्हणून जर आम्ही पाहिलं, येशूने काही प्रवचनं दिली, त्यातली 2 महत्वपूर्ण आमच्या लक्षात येतात, बाकी पण आहेत. एक आहे डोंगरावरील प्रवचन, जे येशूचं सर्वात मोठं प्रवचन आहे. आणि त्यानंतर इकडे 24व्या अध्यायात आल्यानंतर जैतुनाच्या डोंगरावर बसल्यानंतर त्याने दुसरं एक सांगितलं. त्याला विचारलं, प्रभूजी ह्या गोष्टी कधी घडतील? आणि येशूने शेवटच्या काळाची चिन्ह सांगितली. आणि येशूच्या असणाऱ्या संभाषणामध्ये ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस येशू त्याच्या संभाषणामध्ये इस्रायल लोकांना, इस्रायली पुढाऱ्यांना, शास्त्री पुरुषांना, त्यावेळेसच्या असणाऱ्या याजकांना, पुढारी पण करणाऱ्या लोकांना, त्यावेळेसच्या असणारे जे केवळ नामधारी आहेत त्यांना तो 7 वेळेस म्हणतो की तुम्ही हिपोक्रिट आहात. हिपोक्रिट म्हणजे ढोंग्यात. 7 वेळेस शब्द येशू वापरतो, तुम्ही ढोंग्यात. 5 वेळेस शब्द वापरतो, तुम्ही आंधळ्याच्या आंधळे वाटाड्यात. कारण की तुम्ही देवाचं पाहत नाही. 2 वेळा तो म्हणतो तुम्ही मूर्ख आहात. अनेक वेळेस बायबल नवीन शुभवर्तमानात आम्हाला सांगतो, अहो सापाच्या पिल्लांनो सफेदी लावलेल्या कबरात. तो बोलत असताना ज्यावेळेस दोष दाखवतो त्यावेळेस येशूचा दृष्टिकोन आहे की ह्या लोकांनी बदलावं, पुन्हा देवाकडे यावं. म्हणून आम्हाला त्या 24व्या अध्यायाच्या नंतर मत्ती शुभवर्तमानामध्ये येशू यरुशलेमेकडे पाहून विलाप करून म्हणतो, हे यरुशलेमे यरुशलेमे. काय म्हणतो देवाचे लोक? हो, त्या चर्चकडे गेला ना, त्या चर्चचं छत फार सुंदर आहे. इस्रायल मधलं प्रत्येक चर्च आहे ना वेगळं आहे. त्या छत जे आहे ना ते चर्च लहानच आहे, पण त्या चर्चचं जे छत आहे ना, त्या छतावरचा जो पत्रा आहे ना, त्या पत्रावरती माणसाच्या अश्रू पडतात ना, त्याच्यासारखे त्याच्यावरती डॉट 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 आहेत. कारण येशू तिथे उभा राहून विलाप करून यरुशलेम म्हणला होता, हे यरुशलेमे यरुशलेमे. बोलावं पुढचं देवाचे लोक, हो, संदेष्टांचा घात करणारे. मी तुला कितीतरी वेळेस, ज्याप्रमाणे कोंबडी आपली पिलं पंखाखाली घेते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला, परंतु तू आली नाहीस. मी तुझ्या संरक्षणासाठी प्रयत्न केले पण तू दूरच पळालीस.
यरुशलेमेचं असणारं येशूचं वाक्य फार भयंकर आहे हो. काय माहिती का? संदेष्टांचा घात करणारे. कधी अभ्यास केला का ह्या वाक्यात? करा, वाचा जुना करार. यरुशलेमेने किती संदेष्टांचा घात केला, आणि सगळ्यात मोठा संदेष्टा देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. हे निघाले वर जायला. अशा शहरात राहतात ज्या ठिकाणी संदेष्टांचा घात होतो, परंतु देवाने ठेवले म्हणून निघाले त्या मंदिराकडं. आणि जात असताना ह्याने पण त्यांच्याकडे पैसे मागितले, आणि पैसे मागितल्यानंतर किंवा भीक मागितली. तिसरं वचन सांगतं, पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. त्याला माहित आहे आता मला भीक भेटणार ह्या वेळेस, कारण की आता पश्चातापाच्या प्रार्थनेकडे हे निघालेले आहेत. आणि पश्चातापाच्या प्रार्थनेकडे जात असताना मी ह्याला मागितल्यानंतर हे मला देतील, कारण की ह्याच्या खिशात जर असेल, आणि जर हा म्हणतो माझ्याकडे नुसता असा बघतो आणि पुढे जातो, तर ह्याला देवाला आतमध्ये गेल्यानंतर ह्याचा पश्चाताप कसा होईल? म्हणून तो म्हणतो द्या. परफेक्ट वेळ. जग ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांपेक्षा जास्त शहाणा आहे. त्यांना परफेक्ट वेळ माहित आहे. सध्या जगामध्ये सगळ्या गोष्टी कशावर चालतात माहिती आहे का? डाटा. आपला डाटा आहे का हो आपल्याकडं? बघा, आपल्याकडे फक्त एक डाटा आहे, इतके इतके सभासद आहेत. आपल्या डाटामध्ये हे आहे का 60 वर्षाच्या पुढचे रिटायर्ड किती आहेत, 90 वर्षाच्या पुढचे किती आहेत, 45 ते 50 किती आहेत, त्याच्यानंतर तरुण पिढीमध्ये किती आहेत, किशोर वयात किती आहेत, त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये सेवा करायला जगाकडे हे सगळं आहे. परवा दिवशी जे नेपाळमध्ये झालं ना, नेपाळमध्ये जे झालेलं आहे ते जे आहे ते झिंजी नावाचा असणारा जो गट आहे, म्हणजे जे बऱ्याच स्टेप्स आहेत सध्या जगाने शोधून काढल्यात, त्या स्टेप्स मधले लोक आहेत की जे म्हणजे ही जी पिढी सगळी इथं बसली सध्या ना, हे पिढीचे लोक की जे ऑनलाईन वाले लोक आहेत, हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी नेपाळमध्ये असणारी सगळी राजवट उलटून लावली. मी 1974चा जन्मवाला आहे. माझ्या जनरेशनचं नाव आहे एक्स जनरेशन. एक्स जनरेशनचं सगळ्यात चांगलं महत्व हे आहे, आम्ही कधी हार मानत नाही, शेवटपर्यंत आम्ही उभा राहणारच. आणि ज्या वेळेस देव संगती आहे त्यावेळेस एक्स जनरेशनच्या लोकांना देव साथ देणारच. आणि तो म्हणतो इथं भीक मागितली, ह्या जगाकडे डाटा आहे, त्याच्यावरती जग ठरवतं काय करायचं, ते कुठली योजना आणायची, ती कशी गोष्ट करायची. ती अनेक वेळेस तुम्ही टेलिव्हिजनवरती अनेक जाहिराती पाहता, ह्या जाहिरातीमध्ये मुलांचं घेणं देणं नाही, तरी मुलं त्या ठिकाणी आहेत. कारण की त्यांना माहित आहे कुठल्या वयाची किती मुलं आमच्या देशामध्ये आहे, त्यानुसार गोष्टी तयार केल्या जातात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगाकडे माहिती आहे, ह्या असणाऱ्या भीक मागणाऱ्या भिकाऱ्याकडे माहिती होती की आतमध्ये गेल्यानंतर ह्याला पश्चातापाच्या प्रार्थनेला उभा राहायचंय. ह्याने जर माझ्याकडे कानाडोळा केला, ह्याने जर मला अर्पण दिलं नाही, मला दान दिलं नाही, माझ्या चांगलं केलं नाही, तर आतमध्ये हा जाऊन देवाला काय तोंड दाखवेल? म्हणून माग. कठीण गोष्ट. जग राज्याच्या पुत्रांपेक्षा जास्त हुशार आहे, परंतु शेवटी राज्याच्या पुत्रांचाच विजय होतो, कारण की देव त्यांच्या संगती आहे. पुढे काय होतं? तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले. आता दोघांनी त्या माणसाकडे पाहिलं आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. अरे ह्याला आता असं वाटलं आपली कमाई होणार, आपली कमाई होणार, म्हणून त्याने पाहिलं. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे काय लक्ष लाविले. नुसतं पाहिलं नाही, तो आता पाहतोय. म्हणून स्तोत्रात म्हणतो, ज्याप्रमाणे नोकराचं लक्ष आपल्या धण्याच्या हाताकडे असतात, नोकरीचं लक्ष आपल्या धनीच्या हाताकडे असतात, त्याप्रमाणे आम्ही देवाचे लोकांविषयी तो म्हणतो, हे देवा तू माझं कल्याण करूपर्यंत मी तुझ्याकडे पाहत राहील. ह्याला वाटलं तर लक्ष लावलं काहीतरी येईल, ह्याला वाटलं आजच्या उपजीविकेसाठी अजून काहीतरी भेटेल. काही दिवसांपासून इंटरनेटवरती काही माहिती येत राहिली, जगातला किंवा भारतातला सर्वात श्रीमंत भिकारी, आपल्याकडे जे नाही ते त्याच्याकडे 8 फ्लॅट आहेत, करोडो रुपये आहेत कॅशमध्ये बँकेमध्ये. हा मागतोय रोज. विचार करा,
ह्याने पाहिलं की अजून काहीतरी भेटेल, आजचं एक्स्ट्रा भेटेल, अजून थोडं जास्त भेटेल, सकाळपासून तर भेटलेलंच आहे, आता ह्या क्षणाला भेटेल, अजून थोडं जास्त घेईल. आणि तो पाहतो, आणि तो ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस मग पेत्र म्हणाला, आता त्याने लक्ष लावलं आणि पेत्राने त्याचा हिरमोड केला. पेत्राचे शब्द फार कडक आणि सरळ आहेत, म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, जो कडक बोलतो शेवटी त्याचा सन्मान होतो. गुलुगुलू माहिती ना, गुलुगुलू शुगर कोटेड लँग्वेज सांभाळा. शुगर कोटेड लँग्वेज अनेक वेळेस आमच्या जीवनाचा घात करते. मधात मिसळलेले शब्द घात करतात. जे खरं आहे ते खरं असायला पाहिजे. म्हणून शास्त्र तुझं बोलणं होय तर होय, नाही तर नाही असावं. यापेक्षा जे काही जास्त आहे ते देवापासून आहे. हा, बरोबर ना? काय हो देवाचे लोक हो, तुझं बोलणं होय तर होय, नाही तर नाही हो, यापेक्षा जे जास्त आहे ते हा. बायबल वाचतो ना हो आपण, बायबल ते सैतानापासून आहे. आणि म्हणून पेत्र म्हणतो, बघितलं, लक्ष लावलं काहीतरी, परंतु पेत्राच्या वाक्याने त्याचा हिरमोड केला. देवाचं वचन जर आमचा हिरमोड करत असेल तर त्याचा अर्थ हा आहे, देव अजूनही आमच्यावर प्रीती करत आहे, यासाठी की ज्या वेळेस जगाचा न्याय निवाडा होईल त्यावेळेस त्याच्या संगती आम्हाला शिक्षा होऊ नये. त्याचा हिरमोड झाला. पेत्राचं पुढचं वाक्य हिरमोड करणार आहे. एखाद्याने सांगितलं बस जेवायला, जेवायला बोलवलं, बस जेवायला, आणि समोर वाटलं श्रीखंडपुरी, काय दिलंय, दुसरा विचार करून आला तो. ह्याने त्यापेक्षा भयंकर हिरमोड केलाय. तो काय म्हणतो, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही. अरे मग सोने रुपये काही नाही तर का बघायला लावलंस? तू सोने रुपये जर देऊ शकत नाही तर माझ्याकडे तुझ्याकडे का बघायला लावलंस? तरी हा माणूस बघतोय दुसरं काहीतरी देईल, एखादा अंगारका देईल. कारण येशू म्हणला, जर 2 अंगारके असेल तर ज्याच्याकडे नसेल त्याला दे. जगाची अवस्था बिकट आहे. 2 अंगारके असेल तर अजून 2 दुसऱ्याचे कशा आणता येतील ते जग बघतंय. स्वकष्टाचं जे ते स्वकष्टाचं आहे. अजून काहीतरी भेटेल, काहीतरी जेवण देईल. मी नेहमी ख्रिसमसच्या वेळेस सांगतो, आपल्या दारात येणारे गरीब लोकांना डोनटच द्या. त्या गव्हाच्या पिठाची पुरी देऊ नका आदल्या दिवशी 24 तारखेला केलेली. शिळं देऊ नका. आम्ही जर शिळं खात नाही तर आम्हाला अधिकार नाही आम्ही दुसऱ्या लोकांना शिळं द्यायचा. आम्ही जर शिळं खात नाही तर आम्ही दुसऱ्याला शिळं देऊ शकत नाही. ह्याचा अर्थ दुजाभाव झाला, मला ते सोनं तुला ते शिळं. पण त्या माणसाला ते शिळं पण देव पौष्टिक करतो. मग ह्या माणसाने सोनं खाल्लं तरी त्याला अपचनच होतंय, त्याला त्रासच होतो. कारण का? वृत्ती चांगली नाही. आणि शास्त्र म्हणतो वृत्ती नीट आहे की नाही मूल हे आपल्या कृत्याने सिद्ध करतं. तो म्हणतो सोने रुपये काही नाही. हा माणूस तर देतो काय? आणि मग तो म्हणतो जे काय आहे ते तुला देतो, परंतु ह्याचं आश्वासन मी तुला देतो बाबा काहीतरी. त्याच्यामुळे अजून तरी आशा आहे, सोनं नाही भेटत पण काहीतरी माझ्या उपयोगाचं भेटणार आहे. तो अजूनही स्वतःच्या असणाऱ्या दैनंदिन जीवनाकडेच पाहत आहे. त्याला अजूनही देवाची समक्षता, देवाचं राज्य, देवाचं गौरव, देवाची समक्षता, देवाचं मार्गदर्शन, देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाचा पुरवठा, देवाचं साह्य, देवाचा विजय यावर त्याचा माहिती नाही. कारण की तो अजून असं वाटतं आजच्या पुरतं भेटलं बस झालं. विश्वासणारे लोक, ख्रिस्ती लोक हे यथाकथित किंवा रोजच्या जीवनासाठी जगणारे लोक नाही. आम्ही अनंत कालाचे लोक आहोत. म्हणून मी आज जर मेलो, उद्या मेलो, 100 वर्षांनी मेलो, एखादा अजून 2000 वर्षांनी मेला, तरी मेल्यानंतर मी अनंतकालिक जीवनाकडे जाईल का? देवाच्या समक्षात मला जाता येईल का? हे माहिती असणं गरजेचं आहे.
आजच्या दिवसामध्ये काही नसलं तरी चालेल. आणि म्हणून मी वारंवार सांगताना म्हणतो, दरिद्री लाजारासारखं राहिलं तरी चालेल, परंतु श्रीमंत मनुष्यासारखं होऊन नरकात न गेलेलं बरं. तो दरिद्री लाजार आहे ना, कुठं बसायचा? कुठं असायचा? श्रीमंत मनुष्याच्या कुठं? हा, कुठं असायचा? अहो देवाचे लोक हो. आज काय नाश्ता जास्त झाले दिसतो, 3दा 4दा विचारतोय तरी एकालाही सांगताय ना, नवीन काय सांगत नाही, बायबल मधलंच सांगतोय. कुठं होता? दरवाजाजवळ. बरोबर. कोणत्या दरवाजाजवळ? फ्रंट डोरला नाही. बघा बरं, आमच्या फ्रंट डोरला एखाद्या येऊन बसू द्यात, गरीब माणूस रोज दारात, आम्ही हाकलून देऊ. ह्या असणाऱ्या श्रीमंत माणसाकडे बॅकडोर आहेत. ज्या बॅकडोरला जे आहे ना, बॅकडोरला त्या ठिकाणी काय असायचं माहितीये का? ज्या वेळेस श्रीमंत लोक त्या काळात जेवायचे ना, त्या काळात तोपर्यंत सॅनिटायझरचं सिस्टम, प्लेट सॅनिटायझेशन नव्हतं. आम्ही हॉटेलला गेल्यानंतर त्या हॉटेलवाल्याने त्याला किती वायपरमध्ये सॅनिटाईज केलेला असो, तरी आमच्या मनाची खात्री व्हावी म्हणून आम्ही तो टिश्यू पेपर घेतो आणि त्याच्याने ती प्लेट पुसतो. की जो टिश्यू पेपर त्या ठिकाणी येत असताना अनेकांनी हाताळलेला आहे, ती प्लेट त्या टिश्यू पेपर पेक्षा स्वच्छ असते. कारण बहुतांश हॉटेल्समध्ये आता बॅक्टेरिया फ्री मशीन्स लावून त्यातून प्लेट बाहेर येते. काय बा, आम्हाला वाटतं मलाच सगळं समजतं, इथं तर मोठा घोटाळा आहे. आणि म्हणून तिथं त्या काळामध्ये ज्या वेळेस श्रीमंत जेवायचे त्यांच्यासाठी वेगळी भाकर केली जायची, थोडीशी अशी सॉफ्ट टाईप, आणि त्या भाकरीने मग ही प्लेट पुसली जायची. आणि मग ही पुसलेली भाकर जी आहे ना, जशीची जशी बॅकडोरला टाकली जायची आणि तिकडं हा बसलेला जो लाजर ते तो खायचा. जगामध्ये आम्ही लाजार असलो तरी चालेल, याचा अर्थ हा नाही की आम्ही कफल्लक राहायला पाहिजे. देवाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे. जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादासंगती विश्वासू राहायला पाहिजे. आशीर्वादासंगती विश्वासू राहणं म्हणजे काय? शास्त्र म्हणतं अनुवादाच्या पुस्तकामध्ये, ज्या वेळेस मी तुला सगळं दिलं त्यावेळेस तू मला विसरलास, आणि जे अनाथ पोरके विधवा आहेत त्यांच्याकडे तू लक्ष दिलं नाहीस. म्हणून त्यावेळेस देवाने आम्हाला दिलेला आहे त्यावेळेस त्याचा उपयोग इतरांसाठी पण झाला पाहिजे. परंतु जगाची अवस्था भयंकर आहे. काय माहितीये का? माइन इज माइन आणि दाइन इज माइन. कठीण. माझं माझं आहे आणि तुझं पण माझं आहे. आणि देव म्हणतो, म्हणून मी तुला विसरेल, कारण चांगल्या काळात तू माझी आठवण केली नाही आणि गोरगरिबांकडे लक्ष दिलं नाही. संत पौल लिहित असताना म्हणतो, जे आम्ही विश्वासणारे एकाच घराचे आहोत, आमच्या विश्वासाच्या कुटुंबामध्ये जे दुर्बळ आहेत त्यांच्याकडे विशेष करून विश्वासणाऱ्याच्या घरामध्ये लक्ष द्या. देवाने माझं जीवन जगण्यासाठी आणि माझ्या लेकरांसाठी नीट करावं म्हणून देवाने मला ठेवलंय ना. बरोबर आहे ना? हो, होय की नाही? आम्ही कोणासाठी करतोय? हा, काय? अहो मला देवाने केलंय माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी, आमच्या दोघांचं कुटुंब, आमची दिलेली 3 लेकरं, ह्या 3 लेकरांना रंगारूपाला नीट करण्यापर्यंत देवाने आम्हाला केलेलं आहे. परंतु आमचं मन इतकं मोठं हौद आहे आणि त्या हौदाचा असा काय तळ आहे की जो तळ दिसत नाही. आम्ही आमच्या 5 पिढ्यांचं पाहतोय, हेही माहित नाही येशू ख्रिस्त उद्या आला तर काय होईल. आम्ही आमच्या मुलांना देवापासून याच्यामुळे दूर घेऊन चाललो, कारण आमची मागची पिढी होती ना, देवाकडे प्रार्थना करून मागायची, देवा आमच्या लेकरांना हे कर. आम्ही पुढच्या पिढीसाठी धन दौलत गोळा करत असताना त्यांना हे म्हणत नाही की देवावर विश्वास ठेव आणि मग वापर. आम्ही त्याला सांगतो काळजी करू नकोस, हे सगळं हे वापर. देवाला सोडतो. आम्ही आमच्या लेकरांना देवामध्ये वाढवायला शिकवायला पाहिजे. आमच्याकडे पैसे असो अथवा नसोत. आणि ज्यावेळेस तो म्हणतो सोनं तू देत नाही, हे सगळं झाल्यानंतर आता त्याला प्रश्न पडला काहीतरी भेटेल, तो म्हणतो मी जे काय म्हणत आहे ते ऐक. तो म्हणतो नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याचा हात धरला आणि त्याला उभं केलं. एक शब्द आहेत, एक प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल त्याचा हात धरला. त्याच्या हाताला कोणी हात लागू देत नसेल. कधी कधी प्रबोधन घेताना पण आम्ही फार भयंकर होतो, फार भयंकर होतो प्रबोधन घेताना. हे प्रबोधनाचं ताट,
इथून मला सगळं दिसतंय वरून. हे प्रभोजनाचं ताट, प्रभोजन आल्यानंतर असं असतं देणारे. आम्ही इथून काढून घेतो. एखाद्याला वाटतं 10 जणांचे हात लागलेत, तो पार हे वर करून शेवटचं घेतो. कठीण आहे हो. कुठल्या गोष्टीत आम्ही वाढत आहोत? कुठली गोष्ट आहे ह्याने हात दिला आणि उभा केलं, आमच्या शेजारी भक्ती मंदिरामध्ये दुसरं कोणी येऊन बसलं की आम्ही असं बघतोय. म्हणून चर्चमध्ये खुर्च्या नसतात, चर्चमध्ये प्यूज आहेत. सगळे चर्चमध्ये नंतर एकसारखे आहेत. कोणी श्रीमंत, गरीब, दरिद्री, लाजार नाही, सगळे एकसारखे आहेत. आम्ही चर्चमध्ये आल्यानंतर बघतो कस काय माणूस. सामुदायिक जेवण वाढताना आम्ही बघतो आपला आहे का? हो, याने हात देऊन उभा केलं. हात देऊन उभा केलं, नासुर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याचा हात धरून त्याला पहिले शब्द आले, मग कृती आली. आमचे शब्द आणि कृती संगती संगती जायला पाहिजे. शब्दापेक्षा कृती महत्वपूर्ण आहे, कारण की ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. आमच्या शब्दांपेक्षा आमची कृती जास्त बोलते. आणि म्हणून आमची कृती तशीच असायला पाहिजे जी देवाने आम्हाला सांगितली. त्याने केलं आणि तो म्हणतो त्याचा हात धरून उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे यात तात्काळ बळ आले. तो उठून उभा राहिला, स्थिर झाला माणूस. आता पायात बळ आलं, घोट्यात बळ आलं, उभा केलं. मग ह्याने काय केलं? उड्या मारत मारत तो त्या दोघांसंगती मंदिरामध्ये गेला. अजूनही काही लोक आहेत, देवाने हात देऊन उभा केलं, वर केलं, तरी रडायची सवय काय जात नाही. अजूनही काही लोकांच्या समोर रडणंच आहे आमचं. देव म्हणतो जगाकडे रडू नकोस, माझ्याकडे रड. देव म्हणतो अरे तुला आता माझ्या समक्ष यायचंय, मी बरा केलाय. उठला तो, आता चालू लागला. जुनं जीवन संपलं, नवीन दिलं, मी तुला आशीर्वाद दिले, सगळं काय केलंय, तू माझ्या समक्ष सगळे प्रश्न सुटतील. पण आम्ही म्हणतो नाही, अजूनही इथंच बसतो. दे ना बाबा काहीतरी. प्रभोजनाची भाकर खाली यायची बंद केली 15-16 वर्षापूर्वी, त्यासाठीच केली. कारण की मला नेहमी वर बसल्यावर वाटायचं कुणीतरी उशीर येऊन म्हणायचं, हे भाकर आण ना भाकर. मला वाटायचं भीक मागितल्यासारखंच आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो म्हणतो आज चालाय गेला पाहिजे. अजूनही बरेच जण आहेत की देवाने स्पर्श केला, देवाचा शब्द आला, नासुर येशू ख्रिस्त भेटला, सगळं काय झालं, तरी आम्ही तिथंच आहोत. कोठे आहोत माहितीये का? सुंदर नामाच्या दरवाजा जवळ आहोत. देवाची इच्छा आहे या सुंदर नामाच्या दरवाजाजवळ तुला पैसे भेटतील, तुला कपडे भेटतील, तुला जेवण भेटेल, लोक तुला बोलतील, कोणीतरी आशीर्वाद देईल, कोणीतरी काय करेल. पण माझी इच्छा नाही तू याच्यामध्ये संतुष्ट असावं. माझी इच्छा आहे की तू माझ्या संगती आत यावं. म्हणून परमेश्वर इस्रायल राष्ट्राला अनुवादाच्या पुस्तकात म्हणतो, मी तुझ्या समोर जीवन आणि मरण दोन्ही ठेवलेलं आहे. आणि माझी इच्छा आहे तू जीवन निवडून घ्यावं. आणि जीवन देवाच्या समक्षतेशिवाय नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. देवाच्या समक्षतेमध्ये माणसाचं जीवन आहे, जीवनाचा आधार आहे, जीवनाचा दृष्टांत आहे, जीवनाचं मूळ आहे, जीवनासाठी कृपा आहे, जीवनासाठी पुरवठा आहे, जीवनासाठी आशीर्वाद आहेत. पण आम्ही अजून तिथंच आहोत. पेत्र आणि योहान, तुम्ही जा मंदिरात. मला अजून अपेक्षा आहे, कुठून तरी ओरबडता येतंय का? देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. एके दिवस देणाऱ्याने घेणाऱ्याचे हातच घ्यावे. हात घ्यावे म्हणजे कापून घेऊ नये, कापल्यावरती खून होईल, हाफ मर्डर. तो म्हणतो देण्याची वृत्ती घ्यावी. किती घेणार आता? देवाने दिलं 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 दिलं, देवाला द्यायला पाहिजे आम्ही. आणि देवाकडे वेगळ्या सेवा आहेत. आणि देवाला देतो म्हणजे मोठ्या गोष्टी करत नाही आम्ही. ते देवाचे देवाला देतो. आणि ह्याला म्हणतो चल आते, तुला समक्ष जायचंय. आणि तो उड्या मारत गेला. त्याने त्याचं सगळं तिथंच सोडलं. मला तर अनेक वेळेस वाटतं हा माणूस यहुदी आहे म्हणून तो त्या दोघांसंगती आत गेला. कारण की त्याने त्याच्या दिवसभराच्या सगळ्या गोष्टी ठेवले. आता मला याची गरज नाही हे म्हणायला शिकायला पाहिजे. नाहीतर सुंदर नामाच्या दरवाजाजवळ येणारे जाणारे रोज उचलून आणून ठेवायला बसलेलेच आहेत. कठीण आहे.
रोज म्हणतील चल तुला ठेवतो, बरा झालाय ना, चल तरी. परिवर्तित पांगळा मनुष्य होणं चांगलं आहे, की जो देवाच्या समक्षतेत जाऊन, देवाच्या समक्षतेसारखं सुंदर ठिकाण नाही. देवाच्या समक्षतेमध्ये देवाची कृपा अनुभवता येते, देवाची दया पडताळून पाहता येते, ख्रिस्ताच्या कृपेमध्ये देवाला चाचपरून पाहता येतं. देवाच्या समक्षतेमध्ये देवाचं वचन प्रत्ययात जात असताना आम्हाला दिसतं. देवाच्या कृपेमध्ये आम्हाला इतरांवरती प्रीती करायला शिकता येते आणि देवाच्या कृपेतच आम्ही देवावरही प्रीती करतो. पहिली देवाने आमच्यावर प्रीती केली आणि मग आम्ही देवावर प्रीती करतो आणि अवतीभोवतीच्या लोकांवरती प्रीती करायला लागतो आणि ते घडतं देवाच्या समक्षतेत. म्हणून तो म्हणतो देवाच्या समक्षतेत गेला आणि तो म्हणतो सर्व लोकांनी त्याला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले. तिसरी गोष्ट त्यांनी केली, तो फक्त आत गेला नाही, चालू लागला, देवाची स्तुती करू लागला. आमच्या जीवनासाठी देवाची स्तुती करावं, रडू नका, नका रडू. आम्ही इतकं रडतोय ना, कशाविषयी रडतोय हेच आम्हाला समजत नाही. आमचं रडणं हे आमच्या आशीर्वादाला घातक ठरत राहिलंय. आमचं रडणं आमचे देवापासून येणारे आशीर्वाद थांबवत राहिले. आमची कुरकुर ही आमच्या असणाऱ्या आशीर्वादाला मध्ये मोठा स्लॅब पडत राहिलाय. खालीच येऊ द्या ना, इतकी कुरकुर झाली, कारण की आम्हाला हे पाहताच आहे ना की देव आमच्या भल्यासाठी करतो. ज्यावेळेस देव आम्हाला एखादी गोष्ट देत नाही त्यावेळेस त्याचा अर्थ हा आहे की देवाकडे एकतर आमच्यासाठी मोठा दृष्टांत आहे, किंवा देव आम्हाला एखाद्या फंद्यात पडू देत नाही की ज्या फंद्यामध्ये गेल्यानंतर माझं आणि माझ्या कुटुंबाचं असणारं जीवन उद्ध्वस्त होईल. म्हणून जग आणि जगाच्या राहटीपेक्षा देवाची समक्षता चांगली आहे, देवाची स्तुती चांगली आहे, देवाच्या स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे आणि देवाची स्तुती देवाचं गौरव करण्यासाठी आम्हाला प्रेरित करते आणि देवाची स्तुती ही माणसाचं जीवन बदलते. तर देवाची स्तुती करत गेला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाच्या लोकांचं आणि देवाचं ऐकायला पाहिजे. बायबलमधून देव आमच्याशी बोलतो, देवाच्या लोकांकडून आमच्याशी बोलतो. आम्ही कधी कधी त्याकडे कानाडोळा करतो आणि ह्या जगात तर ऐकणं फार कठीण झालंय, कारण की A.W. टोजर नावाचे देवाचे सेवक ते म्हणतात, वन डे विल कम, वर्ल्ड विल बी फुल ऑफ नॉईज. ते म्हणतात एक दिवस येईल जगामध्ये खूप आवाज असेल आणि जगात पूर्वी कधी नव्हता एवढा आवाज आहे. सध्या जगामध्ये जर आम्ही पाहिलं 2 मिलियन पॉडकास्टर्स आहे. 2 मिलियन म्हणजे किती? 1 मिलियन मीन्स 10 लाख. 2 मिलियन मीन्स 20 लाख पॉडकास्ट करणारे आहेत. 6 मिलियन जर्नलिस्ट आहेत, म्हणजे 6 लाख जगभरात जर्नलिस्ट आहेत. 375 न्यूज चॅनल्स आहेत. 5 मिलियन म्हणजे 50 लाख वेगवेगळ्या देवा धर्माची सेवा करणारे लोक आहेत आणि हे सगळे आवाज करतात आणि ह्या सगळ्यांचा आवाज योग्य असेल याची काही खात्री नाही, परंतु देवाचा आवाज यथा योग्य आहे तो या ठिकाणी बायबलमधून आणि बायबल पुरस्कृत संदेशामधून आमच्याकडे येतो आणि म्हणून ते पाहिला पाहिजे आणि स्तोत्रकर्त्यासारखी आमची वृत्ती पाहिजे. हे देवा, मध्यरात्री मी तुझं वचन पाळण्याची त्वरा करतो. आम्ही ऐकल्यानंतर देवाचं वचन पाळायला पाहिजे. माणसांचं ऐकू नका, कारण की नासूर येशू ख्रिस्ताकडे आमच्यासाठी सर्वात सुंदर योजना आहे. ती आमच्या भविष्यकालीन सुस्थितीच्या आशा देणार आहे. ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत सर्व समर्थ देवावर विश्वास ठेवला ते कधी आपल्या जीवनामध्ये नाश पावले नाहीत, त्यांचं नुकसान झालं नाही, ते अपराजित झाले नाहीत, तर देवाने त्यांना प्रत्येक वेळेस यश दिलं आणि देवाने त्यांना उच्च स्थानी प्रस्थापित केलं आणि त्या स्थानावर देवाने त्यांना स्थिर केलं. आणि म्हणून नाताळाच्या काळातलं स्तोत्र आहे, तू गरीबास उकरड्यावरून उचलून अधिपतीच्या पंक्तीस बसवतो आणि त्याचं पुढचं उत्तर स्तोत्र संहितेमध्ये आहे. त्या ठिकाणी तू आपल्या लोकांना स्थानापन्न करतोस. येशया लिहित असताना लिहितो येशया 55 मध्ये, तुझ्यासाठी घडवलेले कुठलंही हत्यार तुझ्यावर चालणार नाही आणि ही तुझ्यापासून माझ्या सेवकाला मिळालेली ही माझी धार्मिकता होय. वचन वाचतो आणि मग थांबतो. सुंदर वचन आहे प्रिय बंधू भगिनींनो. आम्ही देवाची वचनं प्राप्त करून देवाच्या मागं चालायला शिकायला पाहिजे.
कारण की तो लिहित असताना अत्यंत स्पष्टपणे म्हणतो की देवाचे जे सेवक आहेत त्यांच्यासाठी जे देवाचं वचन आहे त्याकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला म्हणतो तुझ्यावर चालवण्याकरता 54:17 तुझ्यावर चालवण्याकरिता घडवलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्याची धार्मिकता आहे असे परमेश्वर म्हणतो. हे देवाच्या समक्षतेत आहेत आणि देवाच्या समक्षतेच्या बाहेर सुंदरनामा दरवाजा आहे. तेच भीक मागण्याचे कपडे आहेत, तेच भीक मागण्याचा कटोरा आहे, तीच भीक मागण्याची स्टाईल आहे, तेच भीक देण्याची लोकांची गोष्ट आहे, तेच भीक देणारे बोलणारे आहेत. हे सगळं आहे आणि देवाची इच्छा आहे माझ्या समक्षतेत या. आता अजून जर सुंदरनामाच्या दरवाजाजवळची फिलॉसॉफी मेंटॅलिटी आणि जीवन सोडलं नसेल तर देव आज हाक मारत आहे, आत्ता सोड आत ये. आणि तो म्हणतो अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. देवाच्या समक्षतेशिवाय विसावा नाही. सर्वजण उभा राहूयात, प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात, त्यानंतर आशीर्वाद आणि सुवंद्य देवा परात्पर म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. हे आमच्या प्रेमळ आणि जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, वंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो कारण की तो आमचा प्रेमळ आणि जिवंत देवबाप आहेस. प्रभुदेवा, तुझी इच्छा आहे की आम्ही तुझ्या समक्षातले लोक असावे. मग त्या सुंदर नामे दरवाजाजवळ किती गोष्टी असत त्यापेक्षा तुझी समक्षता अतिउत्तम आणि चांगली आहे, त्याची तुलना कुठेही करता येणार नाही. म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वराच्या बंधुभगी अजूनही सुंदर नामे दरवाजाजवळ रेंगाळत आहेत, त्यांच्या अंतकरणावर थाप मार. ते सोडून तुझ्या समक्षतेशी कृपा दे. जे तुझ्या समक्षतेमध्ये आहेत त्यांची उत्तरोत्तर वाढ कर आणि तुझ्या योजना प्रत्येकासाठी पूर्णतेस घेऊन जा. परमेश्वर, आम्ही विभक्त होत असताना तुझी कृपा आणि अनुग्रह मागतो. तू सहाय्य करता, पुढारी तू हो, मार्गदर्शक तू हो. या आठवड्यातली प्रत्येक सेवा तू आशीर्वादित तू कर. येशू ख्रिस्ताने आम्हाला प्रार्थनेत शिकवलं, वाईटापासून आम्हाला सोडीव. तीच प्रार्थना करतो ह्या आठवड्यात आज उपस्थितांपैकी प्रत्येकाला वाईटापासून सोडीव. सांभाळ करणारा देवबाप तू हो. लेकरांचं शिक्षण आशीर्वादाचं कर. जे प्रवासामध्ये होणार आहे त्या आठवड्यात प्रत्येकाचा प्रवास तू आशीर्वादित तू कर. घरातून जाणं पुन्हा येणं सुरक्षित आणि आशीर्वादित तू कर. प्रभुदेवा, आमच्याद्वारे तुझी समक्षता घोषित व्हावी आणि तुझ्या नावाचं गौरव अशी कृपा दे. म्हणून आम्हा सर्वांचं समर्पण तुझ्या हातामध्ये करीत प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणार याच्याद्वारे मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपले ऋणे आचरून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सो. आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता सुखाने जा आणि शांतीने राहा. म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा, प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर, जे देवाच्या समक्ष त्यांच्याबरोबर, ज्यांनी आज निर्णय घेतला त्यांच्याबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.